45 मिनिटांचा थरारक पाठलाग, 42 लाखांचा गांजा जप्त, बारामतीचा सराईत आरोपी सांगलीत जेरबंद. सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थाविरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत तब्बल 134 किलो गांजा जप्त केला. सुमारे 42,63,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. बारामती येथील विकी विजय कांबळे या सराईत आरोपीला पोलिसांनी थरारक पाठलागानंतर पकडले. माननीय पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थ तस्करी विरोधात मोहीम सुरू होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सहाय्यक व पोलीस निरीक्षक लहू थोटे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार केले होते. गोपनीय माहितीच्या आधारे कौलापूर परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी बिना नंबरची सोनेरी इनोव्हा संशयास्पदरित्या भरधाव वेगाने येताना दिसली. पोलिसांनी वाहन थांबवण्याचा प्रयत्न करता चालकाने वेग वाढवत पळ काढला. त्यानंतर माधवनगर, संजयनगर, अहिल्यानगर, राम रहीम कॉलनी परिसरातून तब्बल 45 मिनिटे चित्रपटालाही लाजवेल असा पाठलाग सुरू होता. अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि MIDC कुपवाड पोलिसांच्या संयुक्त कारवाईत जुना जकात नाका कुपवाड चौक येथे आरोपीला शिताफीने पकडण्यात आले. वाहनाची तपासणी केली असता डिकीत 66 खाकी रंगाच्या चिकटपट्टीने गुंडाळलेल्या पॅकेटमध्ये 134 किलो तयार गांजा आढळून आला. या कारवाईत 33,50,000चा गांजा, 9 लाखाची इनोव्हा कार, मोबाईल व इतर साहित्य असा एकूण 42,63,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चौकशीत आरोपी विकी कांबळे याने हा गांजा ओडिशातून आणल्याची कबुली दिली असून सांगलीतील एका व्यक्तीस माल पोहोचवण्यासाठी तो येत असल्याचे समोर आले आहे. आरोपीवर यापूर्वीही गांजा वाहतुकीचे गुन्हे दाखल असून बारामती शहर पोलीस ठाण्यातील 478 किलो गांजा प्रकरणात तो आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.